नमस्कार. ईश्वरी गोट फार्मवरती सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकताय आपल्या गोट फार्मवरती जी गावरान शेळी होती ती आपण शिरोई बोकडाकडून क्रॉस केलेली होती. तर शिरोई बोकडाकडून क्रॉस केल्याच्यानंतर आता ही आज वेलेली आहे. तर हिने एक पिल्लू दिलेलं आत्ता, आणि एक पिल्लू दिलेलं आपल्याला माहीत पण नाही झालं. आपण बाकीचं काम करत होतो. तर या पिल्लाला आपल्याला ओढायची पण गरज लागलेली नाही. ते ऑटोमॅटिकली शेळी व्याली आहे. तर आपण जी क्रॉस केलेला होता शिरोई जो ब्रीडर क्रॉस केलेला होता, तर जी पिल्लं झालेली आहेत आपली, हे पिल्लं कलरला आईसारखी थोडी थोडी वरून तांबड्या कलरची किंवा भुरी भुरी केस आहेत, आणि तोंडामध्ये आणि डोळ्यामध्ये पूर्णतः ब्रीडरचा चेहरा आहे. जसं की शिरोई बोकडाचा जसा चेहरा राहतो, समोरून तोंड राहतं, त्या पद्धतीनं तोंड झालेलं आहे. आता बघू शकतोय दुसरं पिल्लू पण द्यायला लागलेले. जसं की गावरान शेळीने 2 पिल्ले दिलेले आहेत आपल्या. आता पहिलं पाठ होती, आता हे बघूया काय होतंय ते. आता बघू शकता जसं गावरान शेळ्यात आता खायला शेळ्यांना जर व्यवस्थित असेल किंवा तुमच्या शेळ्यावर जर शेळ्यांचे टोक व्यवस्थित असेल तर शेळ्यांच्या पिल्लांना किंवा शेळ्यांना व्यायला त्रास होत नाही. आता बघू शकताय आता शेळीला कुठलाही त्रास न होता एकदम अलगद पिल्ले दोन्ही बाहेर आलेले आहेत. आता हे पण पिल्लू आईसारखंच मुड्या कानाचं झालेलं आहे. तर पाठबोकड झालेलं आहे, आणि हे बघू शकताय त्याला पण पाठीमागचे पाय आहेत ते तांबडे तांबडे झालेले आहेत, बोरकट झालेले आहेत, आणि चेहरा एकदम ब्रीडरसारखा झालेला आहे, डोळे हे. तर ब्रीडर क्रॉस केल्याच्या नंतर थोडाफार फरक पडतो. पिल्ले गावरान शेळी असल्याच्यानंतर जुळे पिल्ले देण्याची शक्यता जास्त राहते, आणि वजन वाढीच्या पिल्लासाठी फरक पडतो. कारण ज्यावेळेस ब्रीडर आपण चांगल्या क्वालिटीचा क्रॉस करतो त्यावेळेस पिल्लाची वजन वाढ आणि पिल्लांची क्वालिटी छान येते. आणि नंतर तेच जर आपण शेडवरती जर नंतर माद्या सांभाळल्या तर त्यांच्यात आणखीन फरक पडतो दूध देण्याच्या क्षमतेमध्ये ह्याच्यामध्ये. तर आपल्या जो गोट फार्म आहे, गोट फार्मवरती गावरान आणि शिरोई जातीच्या शेळ्या आहेत. आपण ब्रीडर हा गावरान शिरोई सांभाळलेला होता. सगळ्या शेळ्या क्रॉस झाल्याच्या नंतर आपण तो ब्रीडर विकला होता, कारण आपल्याला ब्रीडर बदलायचा होता. 2-3 वर्ष झाले तोच ब्रीडर होता. तर आपल्या शेळीची अशा पद्धतीने डिलिव्हरी झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून असेच तुम्हाला शेतीविषयक किंवा शेळीपालनाविषयक नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.